आपण पाहता एसबीएन मराठी. मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा. मोदी शहांच्या निर्णयाला पाठिंबा. भाजप महायुती मुख्यमंत्री पदाबाबत जो निर्णय घेईल तो मान्य. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून भूमिका स्पष्ट. जीवन में असली उडान अभी बाकी है. मी मोदी शहांना फोन करून सांगितलं आमचा पूर्ण पाठिंबा असेल. मी नाराज होऊन रडणार नाही, लढून काम करणार. एकनाथ शिंदे भाऊ. विट्यात EVM मशीन विरोधात राष्ट्रवादी, शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा. प्रतिकात्मक EVMचे करण्यात आले दहन. इकडे एकनाथ शिंदेंची प्रेस, तिकडे पंतप्रधान मोदींकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती. शपथविधी 2 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता. एकनाथ शिंदेंची भूमिका म्हणजे महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेच्या मनातील भावना. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून भूमिकेचं जोरदार स्वागत. सांगली महापालिकेचा कपात केलेला 65 कोटींचा निधी परत मिळणार. विकास कामांवर परिणाम होणार. अंदाजपत्रकीय तरतुदींना सुद्धा बसला धक्का. जेव्हा EVM नसतील तेव्हा देशात भाजपला 25 जागाही मिळणार नाहीत. महाराष्ट्र हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही. खासदार संजय राऊतांचा EVMवर आक्षेप. विधानसभा निवडणुकीत मोठा फटका. राज ठाकरे, उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का? राजकीय वर्तुळात चर्चा. मुस्लिमांचा फतवा आणि हिंदूंचा बटेंगे तो कटेंगे. या सगळ्या धार्मिक राजकारणात आमच्या सेवेचा झेंडा हरला. बच्चू कडूंनी पहिल्यांदाच सांगितलं पराभवाचं राजकारण. भाजपच्या अजेंड्यावर टीका. फडणवीस CM होण्यासाठी देव पाण्यात. पुन्हा या देवेंद्रजी पुन्हा या म्हणत पुण्यात होम हवन. गणरायाला घातलं साकडं. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा.